हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचं अनन्यसाधारण असं महत्व असतं. आपल्याला योग्य ज्ञान देणारा, योग्य दिशा देणारा आणि आपल्याला योग्य मार्गावर ठेवणारा हा गुरु असतो. आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक संकटाला कसं सामोरे जायचं, त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचं योग्य मार्गदर्शन देणारा गुरु असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु असणं हे महत्वाचंच आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो गुरु असतोच. गुरुचं महत्व काय हे समजून घ्या या छोट्याशा स्टोरीमधून. पेन्सिल आणि इरेजर हे दोघेही मित्र असतात. त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री असते, खूप चांगलं नातं असतं आणि हे सगळं असताना पेन्सिल एकदा इरेजरला काय म्हणतो, थँक्यू म्हणतो. खरंच तू माझ्या आयुष्यात आहेस, थँक्यू म्हणून. त्यावेळी इरेजरला प्रश्न पडतो की तू मला थँक्यू का म्हणत आहेस. त्यावेळी पेन्सिल म्हणतो, अरे लिहिता लिहिता माझ्याकडून खूप काही चुका होतात आणि जेव्हा माझ्याकडून चुका होतात की लोक तुलाच ओढून आणतात आणि माझ्या चुका या तुझ्यामधून खोडून काढतात. त्यामुळे माझ्या चुका खोडता खोडता कुठेतरी तुझं अस्तित्व हळूहळू कमी होत चाललंय, त्याच्यासाठी मी तुला थँक्यू बोलते. त्यावेळी इरेजर म्हणतो, अरे हे तर माझं काम आहे. तुझ्या चुका खोडून काढणं आणि तुझ्या चुका सुधारण्यासाठी नवीन संधी देणं हे माझे काम आहे आणि त्यासाठी मी कायम तुझ्या सोबत आहे. पण पेन्सिल प्रश्न करतो की हे सगळं तर आता ठीक आहे, पण माझ्या चुका खोडता खोडता हळूहळू तुझंच अस्तित्व कमी होत जाणार आहे आणि एक दिवस असं होईल की तू माझ्यासोबत नसणार आहेस, तेव्हा मी काय करू. त्यावेळी इरेजर म्हणतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या सगळ्या चुका खोडून मी तुला नवीन संधी देण्याचं काम करत जाईन आणि जसं जसं माझं अस्तित्व कमी होत जाणार आहे आणि एक दिवस मी तुझ्या सोबत असणार नाही, तोपर्यंत मी तुला या योग्यतेचा बनवेन की तुझ्याकडून अशा चुका होणार नाहीत आणि तो आयुष्यामध्ये सरळ मार्गाने जाशील. मित्रांनो, आपल्याही आयुष्यामध्ये असणारे सर्व गुरु हेच करत असतात. आपल्या ज्या काही चुका होणार असतात त्या सगळ्या चुका त्या मान्य करून, त्या सगळ्या चुका खोडून त्या सुधारण्यासाठी नवीन संधी देण्याचे काम हे गुरु करत असतात. आपल्या आयुष्यामध्ये असणारे आपले आई वडील, आपले पॅरेंट्स, आपले गुरु, आपले शिक्षक हे सगळे आपले गुरु आहेत, जे आपल्या चुका खोडून आपल्याला नवीन संधी देण्याचं काम करत असतात. त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असलेल्या त्या गुरुचं आपण ऐकलं, कुठेतरी आपण झुकतोय, कुठेतरी आपली मान झुकली पाहिजे हे महत्वाचं असतं आणि या सगळ्या गुरूंचा आदर करणं हे आपलं काम असतं. जोपर्यंत गुरु तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुमचा मार्ग चुकणार नाही आणि जोपर्यंत तो तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावरच असणार आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.